देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या दरवाढीचा थेट परिणाम आता ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे. आधीच निसर्गाची अवकृपा आणि बाजारभावातील घसरणीमुळे खचलेल्या शेतकऱ्याला आता इंधन दरवाढीने जेरीस आणले आहे. या दरवाढीमुळे केवळ शेतीचा मशागत खर्चच नाही, तर हॉटेल व्यावसायिकांचे बजेटही कोलमडले आहे. शेती मशागतीसाठी लागणारे ट्रॅक्टर, मळणी यंत्रे आणि उपसा जलसिंचनासाठी लागणारे इंधन महागल्याने शेतीचा खर्च 20 ते 30% वाढला आहे. त्यातच उत्पादित केलेला शेतमाल बाजारात नेण्यासाठी द्यावा लागणारा वाहतूक खर्चही वाढल्याने शेतकऱ्यांच्या नफ्यात मोठी घट झाली आहे. आधीच खते आणि कीटकनाशकांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. दुसरीकडे शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने खर्च मोठा आणि उत्पन्न कमी अशी शेतकऱ्याची अवस्था झाली आहे. इंधन दरवाढीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही, तर हॉटेल व्यावसायिकांनाही बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यामुळे अनेक हॉटेल चालक डिझेलच्या भट्ट्याकडे वळलेले होते. आता डिझेलच्या किमती वाढल्याने या भट्ट्या चालवणेही खर्चिक झाले आहे. त्यामुळे नाईलाजास्तव हॉटेल व्यावसायिकांना खाद्यपदार्थाचे दर वाढवावे लागण्याची शक्यता आहे, ज्याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. एकूणच पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे शेती व्यवसाय तोट्यात जात असून शेती करावी की सोडून द्यावी अशा मोठ्या धर्मसंकटात शेतकरी सापडला आहे. शासनाने इंधन दरात कपात करून दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. आता शेतकऱ्याला काय आहे, हा येतो आता पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढल्यामुळे आता हा माल मार्केटपर्यंत पोचवायचा आहे. शेवटी आता ते पोचवायचा माझ्यावर ट्रॅव्हलिंग खर्च आला. परत त्या मालामध्ये तो माल काढल्यानंतर दुसरा माल करायचा म्हणजे परत ट्रॅक्टरचं काम आलं. डिझेलमुळे त्यांचे रेट वाढलेत. त्याच्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेला आहे. लाईट टिकत नसल्यामुळे डिझेल इंजिन वापरावं लागतं आणि डिझेल इंजिन वापरावं लागतं म्हणल्या डिझेल आणावंच लागतं. त्यामुळं शेतकऱ्याचं आणखीनच अडचण वाढलेली आहे. आज गॅस भेटत नव्हते. गॅस भेटत नाही, त्याच्यात 1000 रुपयांनी गॅस 1000 रुपयांनी गॅसची वाढ झाली. त्याच्यानंतर सरपण वापरायला सुरुवात केली. सरपणही महाग झालेलं आहे सध्या. सरपण भेटत नाही. सरपणाचे रेटसुद्धा वाढलेले आहेत आता सध्या. आणि आता डिझेल भट्टी वापरायला सुरुवात केली तर डिझेलचे सुद्धा रेट वाढलेले आहेत. आता धंदा करावा का नाही करावा असं मोठे हॉटेल व्यावसायिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे सध्याच्या स्थितीला आता. आणि त्या पद्धतीत हॉटेल व्यवसायामध्ये कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे सध्या. रेट वाढवले तर कस्टमर नाराज होतात, यायचे बंद होतात. धंदा करावा का नाही करावा हा मोठा हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठा प्रश्न पडलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये काही दिवसातच त्या ठिकाणी खरीप हंगामाला सुरुवात होणार आहे. परंतु शेतकऱ्याला त्या ठिकाणी खरीप हंगामापूर्वी शेतीची पूर्व मशागत त्या ठिकाणी करायला लागते आणि त्या पूर्व मशागतीसाठी शेतकऱ्याला त्या ठिकाणी ट्रॅक्टरने नांगरणे असेल किंवा फन्नी असेल किंवा रोटावेटर असेल अशा प्रकारचे वैतूक त्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्या ठिकाणी करावे लागते. आणि आत्ताच त्या ठिकाणी काही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दरवाढीचं संकट शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी येऊन ठेपलेलं आहे. खरं तर इंधन दरवाढ करत असताना शेतकऱ्याच्या कुठल्याही मालात त्या ठिकाणी बाजारामध्ये कुठलीही दरवाढ झाली नाही.